नमस्कार। सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांना आवाज माझा परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीची, भरभराटीची, आरोग्यमय जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। शुभ दीपावली। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। अनोख्या उत्साहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती। धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचं सुशोभीकरण सोहळा संपन्न आणि मासुंद तलाव परिसरात तरुण मंडळींनी केली दिवाळी पहाट साजरी। ठाणे शहरातील मासुंद तलाव परिसर आणि राममारुती रोड इथे यंदाही दिवाळी पहाट अनोख्या उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटेच्या वातावरणात युवक युवतींचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईचा उत्सव आणि दिवाळीच्या स्वागताचा अनोखा सोहळा असा थाट पाहायला मिळाला। या ठिकाणी युवासेना आणि शिवसेना यांच्या वतीनं युवा जल्लोष 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील विविध भागातून आलेल्या शेकडो युवक युवतींनी उत्साहात नृत्य, गाणी आणि ढोल पथकांच्या तालावर दिवाळी पहाट साजरी केली। परिसरात रंगबिरंगी प्रकाश योजना, संगीत आणि सणासुदीचं वातावरण निर्माण झालं होतं। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। त्यांनी ठाणेकर युवकांशी संवाद साधत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। ठाण्याचा उत्साह, संस्कृती आणि ऐक्य हेच आपल्या शहराचं वैशिष्ट्य आहे। युवकांनी समाजघटक म्हणून सकारात्मक वाटचाल करत राहावी असं आवाहन त्यांनी यावेळेला केलं। यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, कार्यक्रमाचे आयोजक, युवासेना कोर कमिटी सदस्य आणि ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संपूर्ण परिसरात शुभ दिवाळी, जय महाराष्ट्र या घोषणांनी उत्सवाचा जल्लोष अधिक रंगतदार केला। ठाणे शहरातील जय भवानी नगर, वागळे स्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचं सुशोभीकरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याला वागळे स्टेट परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रम खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर तसंच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विकास कामांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम असल्याचं सांगितलं। ठाणे हे धर्मवीरांच्या कार्यामुळे शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो। शहरातील प्रत्येक भागात सुविधा निर्माण करून नागरिकांना चांगलं वातावरण मिळावं हेच आमचं ध्येय आहे असंही ते म्हणाले। माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि माजी नगरसेविका एकनाथ भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या उद्यानाचं सुशोभीकरण पूर्णत्वास गेलंय। उद्यानात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम, लहान मुलांसाठी विविध आकर्षक खेळणी, नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारा आरो प्लांट तसंच भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलंय। स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हिरवाईनं नटलेलं हे उद्यान नव्या ठाण्याचं आकर्षण ठरणार असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या उद्घाटनानं परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। शिवसेनेच्या वतीनं उपस्थित नागरिकांना दिवाळीची खास भेट देण्यात आली। दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ठाणे शहरातील राममारुती रोड, मासुंद तलाव परिसर, चिंतामणी चौक या ठिकाणी तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला। पारंपरिक वेशभूषेत आलेल्या तरुण मंडळींनी डीजे आणि बँडच्या तालावर ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली। अनेक जण मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढत असल्याचं दिसत होतं, तर काही आयोजकांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी बक्षिसांची लयलूट केली। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीनं दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 7 वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले। थोड्या वेळानं तरुण तरुणींचे समूह मासुंद तलाव, गडकरी चौक, राममारुती रोड परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली। तरुण तरुणी पारंपरिक साडी, कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित होते। अनेक जण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते। डीजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली। चिंतामणी चौकात महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्याकडून गायक साजन बेंद्रे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं आणि नेश डीजेचं आयोजन करण्यात आलं होतं। तरुणांनी सकाळपासून या ठिकाणी गर्दी केली होती। या ठिकाणी अभिनेते महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली होती, तर मासुंद तलाव इथे शिवसेना, शिंदे गट, युवासेना, लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात
तरुणांची गर्दी पाहायला मिळाली। या ठिकाणी अभिनेता ललित प्रभाकर यांनी उपस्थिती लावली होती। ललित प्रभाकरच्या व्यासपीठावर प्रवेश होताच तरुणांनी एकाच जल्लोष केला। यंदा सर्वाधिक मुली सहावारीमध्ये साडीत दिसून आल्या। काठापदराऐवजी यंदा मुलींनी कॉटन आणि सिल्क तसंच डिझायनर साडीला अधिक पसंती दिली होती, तर मुले विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये तसंच आकर्षित फेट्यांमध्ये दिसून आले। डीजेवर विविध सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली गाणी वाजवण्यात येत होती। या गाण्यांवर तरुणाईनं ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली, तर अनेक तरुणांनी हातात फलक घेऊन एक सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला। मासुंदा तलावाजवळ एका तरुणानं नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर धैर्य ज्याची ओळख, सेवा त्याचा धर्म, संकटामध्ये असतात उभे त्यांचा आम्हाला आहे गर्व असे भारतीय सैनिकांविषयी लिहिले होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही राममारुती रोड, मासुंदा तलावाजवळील चिंतामणी चौक परिसरात विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। ठाण्यातील हा परिसर दिवाळीच्या पहाटे गायन, वादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उजळून निघतो। तरुणाईत या कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्साह असतो, तसंच कोणता कार्यक्रम अधिक आकर्षक ठरेल याची चुरसही दिसून येते। मात्र यावर्षी परिसरातील दरवर्षी होणारा एक महत्त्वाचा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आला। महाराष्ट्रात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर माणुसकीच्या भावनेतून ठाण्यातील एका राजकीय पक्षानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संवेदनशील निर्णय घेत दिवाळी पहाट साजरी न करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचं शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून आनंदोत्सवाच्या क्षणीही संवेदना आणि जबाबदारीची जाणीव ठेवणारा हा उपक्रम ठाण्याच्या सामाजिक जाणीवेचं प्रतीक ठरत आहे। करोना महामारीपासून ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान झाली। आजही पालिकेची आर्थिक स्थिती हवी तशी सुधारलेली नाही, तरी देखील 575 कोटी रुपयांच्या 72 प्रकल्पांना नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मान्यता देण्यात आली। यात रस्ते, पाणी, नाले, ड्रेनेज, वीज, अग्निशमन केंद्र उभारणं यासारखी कामं करणं क्रमप्राप्त असल्याचा दावा पालिकेनं केलाय। ठाणे महापालिकेवर असलेलं दायित्व कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या। यानुसार त्यांनी खर्चिक आणि नवीन प्रकल्पांना कात्री लावत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर पालिकेनं भर दिला। असं असलं तरी दुसरीकडे राज्य शासनाकडून रस्त्याच्या कामांसाठी 2 टप्प्यात 605 कोटी आणि शहर सुशोभीकरणासाठी 100 कोटींचा निधी दिला होता। वाढत्या लोकसंख्येस आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आलेत। यात रस्त्याचं काँक्रिटीकरण, नाले, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा प्रणाली, तलाव पुनरुज्जीवन, सार्वजनिक इमारत बांधकाम, रुग्णालय विकास आणि शौचालय बांधणी यांसारख्या कामांचा समावेश आहे। या कामांसाठी केंद्र सरकारच्या विविध सहाय्य योजना 2025-26 अंतर्गत राज्यांना मिळणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय। हा निधी मंजूर होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। असं असताना दुसरीकडे पालिकेनं स्वतःच्या निधीतून तात्पुरत्या स्वरूपात कामं सुरू करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी पुरेशी तरतूद नसल्यानं कलम 72 नुसार आर्थिक दायित्व स्वीकारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। शहरातील सर्वांगीण विकास, खड्डेमुक्त रस्ते, सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली। ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमांमुळे मासुंदा तलाव परिसर, कोटनाका, जांभळी नाका भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। दिवाळी उत्सव असला तरी अनेक नोकरदारांना कार्यालयीन सुट्ट्या नव्हत्या, त्यामुळे कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले। नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। ठाणे रेल्वे स्थानकाला जोडणारे नौपाडा, राममारुती रोड, मासुंदा तलाव रोड परिसरात कोंडी झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते। ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून तरुण तरुणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी येतात। ध्वनिक्षेपक लावून मोठ्या आवाजात इथे गाण्यांवर तरुण तरुणी नृत्य करून दिवाळी पहाट सण साजरा करतात। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा यामध्ये अधिक समावेश असतो। या कार्यक्रमासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते अडवले जातात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षातील नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील इथे उपस्थित असतात। या कालावधीत मासुंदा तलाव, गडकरी चौक, राममारुती रोड परिसरात मोठी गर्दी होत असते। यावर्षी देखील 20 ऑक्टोबरला दिवाळी पहाट निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले गेले। त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक बदल लागू केले। त्याचा परिणाम पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर बसू लागला।
दिवाळी सण असला तरी नोकरदारांना आज सुट्टी नव्हती, त्यामुळे अनेक नोकरदार कामानिमित्त घराबाहेर पडले. परंतु मासुंदा तलाव परिसरातील कार्यक्रमांमुळे कोर्टनाका ते टॉवर नाका, सरई, राममारुती रोड, नौपाडा भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. हे रस्ते ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोंडीमुळे नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही.